आजच्या चर्चासत्राचा विषय आहे पावसाळा. चला बघूया त्यामुळे आज इथे हास्याचा किती पाऊस पडतोय ते. त्याचसाठी मंचावर आमंत्रित करूया हास्यजत्रेचे अतरंगी विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एक विषयाचा टोप घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांना कांद्यासारखं कचकच कचकच कापून टाकतो आणि मग ते त्यांच्या माहितीचं बेसन त्यात टाकतात. माझ्या कवितांची मिरची आणि या प्रेक्षकांच्या प्रश्नांचं पाणी त्यात टाकलं, सगळं सरमिसळ केली आणि गरम गरम तेलात सोडलं की झाली आपली गरमागरम कांदा भजी तयार. एक्सक्यूज मी काय झालेलं आहे? मला सांगण्यात आलं होतं आपला टॉक शो आहे, पण हा तर कुकरी शो आहे. नाही सर नाही, गैरसमज होते तुमचा. आपला हा टॉक शोच आहे, पण काय होतं ना प्रेक्षक दरवेळेला कंटाळतील ना, म्हणून मी असं क्रिएटिव्ह असं सूत्रसंचालन करत असते. अच्छा बरं तसं आहे का? नाही पण काय होतंय तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा कांदा कचकच कापताय, तर तसं नका करू. नाही मी सिरियसली सांगतोय की नका करू. काय होतंय इतक्या माझ्या या उभ्या कारकिर्दीत आजपर्यंत कुणीच माझी अशी कांद्यासारखी ओळख करून दिलेली नाहीये. हो ना, मला माहिती होतं सर. थँक्यू सर, थँक्यू. मला माहित होतं तुम्हाला आवडणारच आहे. तर मंडळी यांच्या बरोबर गप्पा मारण्यात अजिबात वेळ वाया न घालवता आपण लगेचच आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्या छानशा अशा कवितेने. तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे आला पाऊस पाऊस. वा. ऐका हा. आला पाऊस पाऊस बाहेर नको जाऊस जाऊस. आला पाऊस पाऊस बाहेर नको जाऊस जाऊस. बाहेरचं नको खाऊस खाऊस. बाहेर असतात उंदीर इंग्लिश मध्ये माऊस माऊस. काय केलं ते? पाण्यात नको धाऊस धाऊस. पाण्यात नको धाऊस धाऊस. कपडे खराब झाले तर ओरडेल तुझी आऊस आऊस. आणि 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 पाणी नको साचू देऊस देऊस. डबक्यात पाणी नको साचू देऊस देऊस, कारण त्यात होतात डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस डाऊस. आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस आला पाऊस पाऊस. जबरदस्त. अंगावर ना पावसाने रोमांस आला. काय कविता आहे. ही कविता आहे? तुम्हाला आवडली ही कविता? ही कविताच नाहीये. काय आता त्यांनी केलंय की डबक्यात पाणी साचू नको देऊस देऊस, त्यात होतील डेंग्यू मलेरियाचे डाऊस डाऊस. आवडली ना सर? मला माहिती होतं तुम्हाला नाही आवडलीये मला. यमकासाठी काय मारामार केली आहे तुम्ही, कळतंय का तुम्हाला? नाही सर, होतच ना असं. काल रात्रभर झोप नाही माहितीये काय, यमक सापडेच ना मला. अरे मग तुम्ही रात्रीचं नका ना जागू. काय होतंय पावसाळ्यात जागरण करताय तुम्ही आणि ओली होतीये कविता. असं नको, असं नको. काय करा, यापुढे तुम्हाला जर एखादी कविता सुचली तर तिला पटकन समोर घ्या आणि सटासट थोबाडीत मारा. कवितेला? नाही स्वतःला. म्हणजे काय, तुम्ही स्वतःला मारता हे बघून तिलाही भीती वाटेल. नको सुचूया असं वाटत राहील. विषयाकडे येऊया. अत्यंत महत्वाचा विषय. आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि आजचा आपला विषय आहे पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण. आणि यावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत आलेले आहेत प्रख्यात हवामान तज्ञ पृथ्वी तुंबलेले. नाही, काय झालं? असं नाव नाहीये माझं. पृथ्वीक तुकाराम लेले असं नाव आहे माझं. माहितीये सर, मला माहितीये. पण ते कसं विनोद करण्यासाठी शॉर्ट फॉर्म करून एक छोटासा जोक केलाच. हो, पावसाळी सेन्स ऑफ ह्युमर. आय लव्ह यू. मोरे मोरे डिशूम. ओय मां. हे काय चाललंय? हे काय चाललंय? चार चौघा आहे तिथे, काय चाललंय काय इथे? मी तेच म्हणत होते, चार चौघात नको म्हणून. ऐकतच नाही ते. मग एकट्यात भेटा ना.
एकट्यात मी जाम खतरनाक असतो. गप्प बसा मोरे. काय वेळेचं काही कळतं का तुम्हाला? गप्प बसा. नाही सर, ऐका सर, ऐका. तुम- मला समजूच शकतंय काय चाललंय, पण प्लीज या गोष्टीचं भान ठेवा. मला सांगण्यात आलं होतं की थेट प्रक्षेपण असणार आहे. आहे. लाईव्ह पाहणार आहेत लोक आपल्याला, आणि हो. तुम्ही नॅशनल टेलिव्हिजनवर फ्लर्ट करताय. तेच मी यांना सांगते, नौका करू पण ऐकतच हा, नाही. हरकत नाही. आपण मूळ विषयाकडे वळूयात, ज्या विषयावर आज मला चर्चा करण्यासाठी इथे बोलावलेलं आहे. हो. अत्यंत येस सर बोला. विचार. सर मला एक प्रश्न पडलाय आजचा जो आपला विषय त्याच्या येस सर विचारा विचारा. पिशवीतला समोसा पपया आणि निरुपर रॉय काय हे काय लिहिलेलं आहे? ह, पिशवीतला समोसा पपया आणि निरुपर रॉय नाही सर नाही सर वाचनात गल्लत झालेली आहे. पावसाळा समस्या उपाय आणि निराकरण असं लिहिलेलं आहे. अच्छा लिहिले हो सर ते तसंच लिहिलेलं. सर प्लीज बसा तुम्ही. तसंच लिहिलेलं. प्लीज बसा. काय एकदम खूप एंटरटेनिंग प्रेक्षक आहे, मज्जा येणार आहे. नाही मला अशाच चर्चा आवडतात. काय होतं, हसत खेळत जितके आपण चर्चा करू त्यात काय होतं, इन्फॉर्मेशन सुद्धा व्यवस्थित पोहोचवता येते. खरं आमचे प्रेक्षक असेच आहेत सर. आपली आजची जी चर्चा आहे फार महत्वाची. पावसाळा सगळ्यांचा लाडका आवडता ऋतू. पावसाळ्याची आपण सगळे वाट पाहत असतो. उन्हाळ्याच्या झळा सोसलेल्या असतात. चातकासारखी आपण पावसाची वाट पाहत असतो. आता पावसाळा जेव्हा येतो तेव्हा काय घेऊन येतो, तर प्रसन्न वातावरण, आनंद, गारवा. काय काय करताय? भांगडा अरे बा. थांबा. तुमच्या लक्षात येत आहे का काय होतंय? माझ्या बोलण्याची लय पकडून तुम्ही लय करताय. असं नका करू. नाही सर, एक मजा आली पण आम्हाला सगळं नाही. नाही छान आहे. आपण मी म्हंटल हसत खेळत म्हणून अगदी नाचायचीच गरज नाहीये. मी किती सांगतोय, महत्वाचं सांगतोय की पावसाळा जेव्हा येतो तेव्हा प्रसन्न वातावरण, आनंद, गारवा घेऊन येतो, पण त्याच सोबत अस्वच्छता, रोगराई, साथीचे आजार सुद्धा घेऊन येतो. आणि या अशा समस्यांना तोंड कसं द्यायचं यावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. सर पण मी काय बोलतो, समजा तिला आपण तोंड लावलं तर ती चिडणार नाही? कोण? समीक्षा समीक्षा नाही. हे मुद्दाम करतायत का? करत असतील तर प्लीज यांना घरी पाठवा. अरण्या, हं? तू हे मुद्दाम करतोयस काय? नाही. मग थांब. बरं हरकत नाही. तर मी काय म्हणत होतो, तर समस्यांना तोंड देणं. आता समस्यांना तोंड देणं म्हणजे काय, तर समस्यांचा सामना करणं, समस्यांशी दोन हात करणं म्हणजे समस्यांना तोंड देणं. आणि समस्यांना मांडी देणं म्हणजे मुळात असा वाक्प्रचारच नाहीये समस्यांना मांडी देणं. नाही, आपला जस्ट विचारलं, जनरल नॉलेज असावं म्हणून. नका ना. कशाला काय गरज आहे? माहिती असेल बरं ना? थांबा. लक्षात घ्या, पावसाळ्यात आपल्याला काय काळजी घ्यायची, ह्याच्या समस्या आहेत ज्या उद्भवणारच आहेत. तर आपण काय काळजी घेऊ शकतो, तर पावसाळ्यात सगळ्यात आधी उघड्यावर खायचं नाही. नाही पावसाळ्यात मी उघड्यावर खातच नाही. गुड. ते लक्षात घ्या. पावसाळ्यात बरेच आजार पसरतात. कॉलरा, डायरिया, गेस्ट्रो सारखे आजार पसरतात, म्हणून उघड्यावरचं खायचं नाही. आणि पाणी सुद्धा हे फार महत्वाचं आहे. हे आपण करत नाही, आपण कंटाळा करतो. पण पाणी स्वच्छ उकळलेलं गाळून मग ते थंड करूनच प्यायचं. पावसाळ्यात आपण अजून काय करू शकतो, तर पावसाळ्यात लक्षात घ्या, बाहेरनं खूप डबकी साचलेली असतात, खूप चिखल झालेला असतो. आपण जेव्हा बाहेरनं घरी येऊ तेव्हा हातपाय स्वच्छ धुवायचे. जमलं तर शक्यतो अंघोळच करायची. काय होतं ना, ही जी डबकी साचलेली असतात त्याच्यात बरेच जे प्राणी असतात, कुत्रे असतील, मांजरं असतील, उंदीर असेल, हे मलमूत्र विसर्जन करतात. त्यात त्यांची विष्ठा मिसळलेली असते. त्यामुळे आपल्याला खरूज, लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार होऊ शकतात. सर येस बोला. मी नाईट ड्रायव्हर आहे ना. बरं. माझं शिक्षण झालं नाहीये, तर मला ते लेप्टो ते बोलता येत नाही. मग मी डॉक्टरकडे गेलो तर मी डॉक्टरला काय सांगायचं की मला काय झालंय बरे. क्रम वेगळा आहे ना सर. बघा लक्षात घ्या, काय होतं, आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपणच कसं डॉक्टरला सांगणार मला कॅन्सर झाला, असं नाही होत ना.
आपण लक्षणं सांगायची की मला बाबा ताप येतो, मला मला खोकला येतो, मला खाज येते. मग डॉक्टर आपल्याला सांगणार की आपल्याला काय होतंय. ओ आईस वर्षा. हा जो आव आणलाय ना, मला खूप कळतंय हवाला. ओ वाहिस्त वर्ष हा नका आणू प्लीज. सर बोला. तुम्ही जास्त हलू नका. का? ओठांवरची खारुताई जागी होईल. नका करू प्लीज, नका करू. सर पण ती खरंच दिसते. हा कुत्रा आहे गल्लीतला असं बोलवाल मला? पाहुणा म्हणून बोलवलंय ना मला. हो हो. असा आवाज देताय तुम्ही मला? बोलावलं हा बोलावलं बोलावलं. कशासाठी बोलावलं? मला काय म्हणायचे ती नाही का तुम्ही आता म्हणला ती उंदरन कुत्री बित्री मुत्ते ती पावसात ती मला त्याचं जे नाव ठेवलंय का ती जरा अवघड आहे असं वाटत नाही का तुम्हाला? लेखतो का फिकतो का? जरा सोपं ठेवलं पाहिजे ना डायरेक्ट, म्हणजे असं कसं उंदीर मुत्त्या उत्तर मुत्त्या काय बोलताय? जरा पाहिजे. नाही नाही, मला पटलेलं म्हणजे लोकांना बोलता येईल असे सोपी नावं पाहिजे. नाही किती कठीण आहे. विषय वेगळा आहे की नाही आपला, आपण त्याच्याबद्दल बोलूया का? चालेल सर, सर मला एक विचारा. सर आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडला. विचारा सर, विचारा. पाववाला ससा आणि नारू झालेला टीप बॉय, त्याच्याबद्दल थोडं सांगा. काय आहे विषय आजचा आपला? पाववाला ससा आणि नारू झालेला टीप बॉय. सर पावसाळा, समस्या, उपाय आणि निराकरण असं लिहिलंय. अच्छा लिहिलंय. लिहिलंय लिहिलेलं असणार आणि वाचायचं. सर ते छान करतात. ए, गप्प रे. बसा सर, बसा. अरे असू दे. मस्करी चालू आहे का? थोडं भान ठेवा, आपण काय बोलतोय काय नाही बोलत आहे. असा विषय आहे का हा? पावसाळ्या, समस्या, उपाय आणि निराकरण असं साधं लिहिलं ते त्यांना वाचता येत नाही. नारू झालेला टिपॉयला कशाला मरायला नारू होईल? आणि हा कुठला ससा आहे साला पाव विकतो? का विकेल ससा पाव मला सांगा? सर तो शर्यतीत हरला होता ना, त्यामुळे पुढे काय करायचं त्याला कळलंच नसेल. बिचारावर वेळ आली असेल पाव विकायची. लॉजिक क्वीन. नका ना, काय लॉजिक आहे ते मला कळत नाही. सर पुढे कासवाचं काय झालं? काय काय कासवाचं काय झालं? गोष्टीतल्या ससाने पाव विकले, बरोबर. मग कासवाने काय केलं? अडकल्यात की नाही? गपना रे, गपना जरा. अडकल्यात की नाही? एक गप. अडकलात की कशाला मी अडकेन? काय नॉनसेन्स काहीतरी बोलताय तुम्ही. थांबा जरा आणि असले प्रश्न विचारू नका ह्या चर्चेत. मित्रांनो लक्षात घ्या, पावसाळ्यात आणखीन एका गोष्टीची काळजी घ्यायची असते. आपला जो परिसर आहे, आपण जिथे राहतो, अंगण जे आहे, तिथे अनेक ठिकाणी ना पाणी साचतं, डबकी साचतात. बरोबर. कधी कधी आपण घराबाहेर पिंप ठेवतो, काही भांडी असतात ज्याच्यात सुद्धा पाणी साचतं. तर हे जे पाणी आहे ते पाणी साचू द्यायचं नाही. होय, मी शिवलं आ? बोलावलं. हे मला त्यांना सांगा, मी पाहुणा आहे तसं वागवायला सांगा त्यांना. हो हो. नाही नाही, मी काय म्हणते हा विचारा. मी ती लहानपणी ऐकलं होतं बिडूक मारला की बायको मुखी मिळते म्हणून. तुम्हाला सांगतो माझी बायको म्हणजे तोंड चालू केलं की नुसता पट्टाच चालू असतो तोंडाचा, नुसती माझं डोक्याचं हे करून ठेवती. मग अरे जर समजा मी बिडूक मारला, मुखी होईल काय ती? काय प्रश्न आहेत हे? मुळात ऐका ही अंधश्रद्धा आहे. नाही नाही, श्रद्धा नाव आहे तिचं. नावाचं नाही सांगत आहे, ही सगळी अंधश्रद्धा आहे. मुळात आपण सगळ्यांनी अशा निष्पाप प्राण्यांना, मुक्या प्राण्यांना मारू नये म्हणूनच लहानपणी आपल्याला अशा काही गोष्टी सांगितलेल्या असतात. असं आपल्याला खोटं सांगितलेलं असतं की असं केलं की असं होतं बाबा, तसं केलं की तसं होतं. नाही नाही, बरोबर आहे. म्हणजे लहानपणी ना मुलांना जाम गंडवतात का नाही. म्हणजे एक कविता आहे बघा, सर आली धावून. खरं म्हणजे कसं, सर आले धावून असं पाहिजे का नाही. सर हा नपुंसकलिंग शब्द आहे, तर हे कसा सर आली धावून स्त्रीलिंग झालं ना. म्हणून मी म्हणतो काय, सर आले धावून मॅडम गेल्या वाहून असं पाहिजे खरं म्हणजे. काय मोरे, इतक्या वर्षात हे कोणाला सुचलं नसेल, तुम्हाला कसं सुचलं? किती ब्रिलियंट आहात तुम्ही. किती चाणाक्ष आहात तुम्ही मोरे. लहानपणापासूनच. हा, पण मी कधी घमेंड केली नाही. तुम्ही बिंडोक आहात आणि तुम्ही त्यांच्या वरच्या बिंडोक आहात. परत जर मुंबई तुंबली तर मिठी नदीत पहिली 6 माणसं तुम्ही असला पाहिजेत. बावळटांनो, मला पोहताना एक टायर द्याल ना? ए बावळट शांत राहा जरा.
ते काहीतरी चुकीचं विचारताय, तुम्ही काहीतरी चुकीचं त्याच्यावरती अप्रिशिएट करताय. मराठी भाषा काय पावसाळ्या म्हणून काय प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवली आहे का? ए नका हे करू. सर आली धावून म्हणे, सर आले धावून, असं नसतं रे बाबा. सर म्हणजे वेगळा अर्थ आहे. सर म्हणजे पावसाची, सर म्हणजे धारा, धारा ज्या येतात पावसाच्या त्याला समानार्थी शब्द सर आहे, म्हणून आपण म्हणतो सर आली धावून. धारा. काय मी तुम्हाला मगापासून सर बोलतोय, आता तुम्ही बोलला सर म्हणजे धारा, म्हणून धारा. अडकलात की नाही? अरे मी मारेन तुला. ए मित्रा, मला ना आता सगळी आप बी बाजूला ठेवून मारेन मी तुला. डोकं फिरवताय कधीपासून. एक काहीतरी विषय आहे. सर म्हणजे धार. अरे सर, सर म्हणजे पावसाची सर, सर म्हणजे मी सर. ती धार येड्यांचा सरदार आहेस का रे तू? ए काय आहे? तुमचा विनोद झटकला. चर्चाच नाही करायची मला या माणसांसोबत. मूर्ख कुठचे सगळे. एकाही माणसाला धड प्रश्न विचारताय. चिडू नका सर, चिडू नका. एकटा माणूस मागापासून शांत बसलाय. त्या एकट्या माणसाला गांभीर्य कळतं या विषयाचं. हो, आता कुणी काही बोलायचं नाही यामध्ये. सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर प्लीज विचार. विचार विचार. टुपुक टुपुक. वेडा माणूस आहेस का रे तू? मला आत्ता असं वाटलं होतं तू सज्जन असशील, तू हे विचारणारस मला टुपुक टुपुक. पावसाळ्याचा आहे ना, मग टुपुक टुक. ए मला देऊ नका लॉजिक तुम्ही सगळे. काय प्रश्न असेल तर विचारा आणि विषय संपवा. सर जेन्युइन प्रश्न आहे, मी तिथे येऊ का सर? या या या. या. काय यार, अर्थ नाही रे अशा चिडू नका सर, ऐकून तर घ्या ना तुम्ही, ऐकून घ्या. सर पावसाळ्यात साप बाहेर पडतात हो आणि ते कधी कधी आपल्या घरात पण शिरतात. ट्रू. तर सर मला सांगा, हा साप विषारी की बिनविषारी आहे? वा वा, जोरदार टाळ्या. लॉजिक क्वीन अँड किंग बनून तुम्ही अतिशय इलॉजिकली हा विषय हाताळलात, पण तरी देखील खरं सांगा हास्यरसिक, तुम्ही यांच्यात अडकलात ना? येस प्रसादा. तू लिहिलंयस? नाही नाही, आत्ता बोललीस ते तू लिहिलंयस का? हो, हे झटकलं तुला. वा वा, बारदार बारदार. मुळात ना पिशवीतला सामोसा, पपया आणि निरुपा रॉय हा एका चर्चासत्राचा विषय कसा असेल मुळात? अरुण, अशक्य आहेस तू, अशक्य आहेस. आणि शेवटपर्यंत तू अशक्यच राहा प्लीज. तू कधी शक्य होऊ नकोस, नाही तर आम्हाला मजा नाही येणार. तू कायम अशक्यच राहायला पाहिजेस. वा वा, बहारदार. रस्सा मस्त. भांगड्याच्या तालावर तू जो बाल्या केलास तो आवडला. मजा आली. पम्या मस्त नेहमीप्रमाणे. सावत्या फॅन्टास्टिक. बने मस्त. पृथ्वी ॲज युजल संयत आणि सुंदर. मोरे घोडेस्वार असतात ना, घोडेस्वार ते कसे अशी मान टाकून बसतात आणि मग गोडदोड ते बसतातच बसतात. तसं तू एक पाय टाकून जो बसतोस शेवटपर्यंत तुझी घोडदौड चालू असते आणि ती अत्यंत जबरदस्त चालू असते. त्यामुळे तुला माझी विनंती आहे आणि कळकळीची विनंती आहे, मला कधीही एकट्यात भेटू नकोस. बाकी बहारदार. येस सई. व्हॉट अ डाऊस परफॉर्मन्स. कडक परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं ही सिरीज इतकी सुंदर बांधली आहे की या सिरीजमध्ये प्रत्येक जण स्टार आहे. तुम्ही सगळेजण भाव खाऊन जाता. असे खूप कमी बांधण्या असतात ज्याच्यात सगळ्यांच्या वाट्याला इक्वल चार्म येतो आणि या सिरीजचं ते एक बलस्थान आहे असं मला वाटतं. मोरे, आज खूप दिवसांनी मी हे म्हणणार आहे आणि मला खूप मजा येणार आहे. वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. आणि ही मी ऐकलेली सगळ्यात कमाल आणि कडक पिकअप लाईन आहे की मी एकट्यात खूप खतरनाक असतो. आउटस्टँडिंग. आज जे मध्ये मध्ये फायरवर्क्स पेरलेले होते, आतषबाजी जी होती ती फारच आवडली. कडक मजा आली.